तिकोना किल्ल्यावर बालेकिल्ल्याच्या ठिकाणी चिवड्याचा आनंद घेत असताना संस्कार केंद्राचे विद्यार्थी एकेकाळी याच बालेकिल्ल्याच्या सदरेवर बसून मावळ्यांनी कांदा भाकर व चटणी खाल्ली असेल आणि आपल्या या किल्ल्यांचं संरक्षण केलं असेल, लढाया जिंकल्या असतील, थकून बागून इथेच आले असतील। हे बंदरराज माकड आमच्यासोबत चिवड्यांचा आस्वाद घेत असताना त्यालाही विद्यानिकेतन संस्कार केंद्राच्या मुलांनी चिवडा कुरकुरे खायला दिले। हा 10वीचा आविष्कार सवाशे मूर्ती अतिशय पराक्रमी आहे। त्याच्या बाजूला असणारा त्याचा मित्र अभिजित, दोघांची अगदी जीवश्य कंठस्य मैत्री आहे। बाजूचा हा पृथ्वीराज कदम, तो पण त्याच्यामधलाच एक चमू आहे। यांची घट्ट मैत्री जमलेली आहे आणि हे शिवरायांचे धडाडीचे मावळे, सर्व किल्ल्यावर अगदी धडाडीनं सर्व मावळ्यांना घेऊन जाणारे ओमकार केवडकर। हे बाजूला असणारे प्रतीक वाघमारे, ज्यांना सर्व मित्र काळू म्हणून ओळखतात। हा पृथ्वीराज कोकाटे, हा श्रेयश काळे आणि हा बाजूचा शिवरायांचा मावळा शिवम टेंगे आणि हे ऋतुराज दळवी सर्व किल्ल्यावर लोटांगण घालत होते। आणि हे आमचे पाटील, अगदी धडाडीचा मावळा, हा सूरज काकडे, हा ऋषी शिंदे आणि हे शिवबा खंदाडे, हा अर्जुन माळी, हा रोहित साळुंके, विश्वजित कदम, श्रीराम सकुंडे, ईश्वर सिद्धेवार, प्रथमेश सुरवसे, दुर्गेश कदम, सर्वावर पॉइंट मारणारा विद्यार्थी। बाजूचा अभय ढोबळे, हा आदित्य थोरात, ज्यांनी विसापूरच्या किल्ल्यावर एक्सप्रेस ॲक्सिडेंट केला होता, पण त्यातून बी हा मावळा वाचलेला आहे आणि तिकोना किल्ल्यावर मस्तपैकी चिवड्याचा आस्वाद घेतो आहे। हा आतिश भद्रे आणि त्याच्या बाजूला वेदांत शिवकर, युवराज शिंदे आणि हे उंडरगावचे सरपंच अजित माने आणि हा शहागडचा महारथी महावीर महापराक्रमी विज्ञानेश्वर कदमचा, विज्ञानेश्वर कदमचा। अरे येऊन येऊन येणार कोण, जिंकून जिंकून जिंकणार कोण। आणि बाजूचा हा शुभम हुले, विजय ढोरे आणि हा सर्व किल्ल्यावर अगदी धडाडीने सर्वांच्या पुढे असणारा मावळा गणेश गव्हाणे, बाजूला बालाजी लोखंडे आणि हा खाली बसून थकून चिवडा खाणारा मावळा स्वयं कोठे। ती बॅग ओढ इकडं नारायण आणि तुकाराम थकून बसलेले आहेत। त्यांच्या बाजूला असणारा हा अजिंक्य सूर्यवंशी आणि माऊली परमार, ते पण तिथे चिवड्यांचा आस्वाद घेत आहेत।